नमस्कार. जर तुम्हाला पैसे कमावण्यासाठी स्वतःचे काहीतरी काम सुरू करायचे असेल, पण कोणते काम करायचे ज्यासाठी कमीत कमी इन्व्हेस्टमेंट लागेल आणि जास्तीत जास्त नफा होईल आणि तेही घरबसल्या करता येईल, हे कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला खूप सोपी बिझनेस आयडिया सांगणार आहे, ज्यासाठी तुम्हाला खूप कमी खर्च येईल पण नफा मात्र खूप सारा मिळेल. आणि ती इन्व्हेस्टमेंट करायसाठी पैसेसुद्धा कुठून घ्यायचे तर ते मी थंबनेलवर टाकलंच आहे की जर तुम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे मिळत असेल, या योजनेचे 1500 रुपये महिना, तर तुम्ही फक्त यातल्या 1000 रुपयापासून हा बिझनेस सुरू करू शकणार आहात आणि यातून महिन्याला 15,000 रुपये इतका नफा मिळवू शकणार आहात. तर ती बिझनेस आयडिया कोणती आहे? ती म्हणजे हँडमेड प्रोडक्ट सेलिंगचा बिझनेस, आणि तो प्रामुख्याने क्रोशियाच्या वस्तू बनवून विकण्याचा बिझनेस, क्रोशिया बिझनेस. कोणताही बिझनेस सुरू करण्याच्या आधी त्याला किती लागणार आहे, म्हणजे कॉस्ट लागणार आहे किंवा इन्व्हेस्टमेंट लागणार आहे आणि त्यातून किती नफा होणार आहे, हे माहिती करून घेणे आवश्यक आहे. कारण त्यानंतरच तुम्ही तुमचा बजेट ठरवू शकणार आहात आणि तुम्ही तो सुरू करायचा की नाही हे ठरवू शकणार आहात. तर क्रोशियाच्या वस्तू बनवून विकण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला किती पैसे लागणार आहे हे जाणून घेऊ. बघा, क्रोशियाचा बिझनेस हा प्रामुख्याने एक कलेवर आधारित आणि हँडमेड आहे. तर यासाठी खूप कमी म्हणजे मशिनरी किंवा ह्युमन रिसोर्स असे काही जास्त आपल्याला सुरुवातीला लागणार नाही. फक्त क्रोशिया हुकची किट तुम्हाला घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही 3 ते 4 क्रोशिया हुक घेतल्या तरी चालेल आणि यार्न घ्यायचे आहे, म्हणजे धागे घ्यायचे आहे. लोकर घेऊ शकता किंवा कॉटन यार्न घेऊ शकता. आणि हे सगळं किती रुपयाचं होते तर क्रोशिया हुक तुम्हाला एक हुक 25 रुपयापासून मिळून जाईल आणि तुम्ही जर किट घेता म्हटलं 5 ते 7 हुकांची तर ती 150 रुपयापासून मिळून जाईल. आणि सोबतच आपल्याला धागे लागणार आहे, म्हणजे ज्यापासून आपण या वस्तू बनवू. तर सुरुवातीला किंवा एक कमी किमतीमध्ये आपल्याला लोकरीचे धागे मिळून जाईल. तर ते पण तुम्हाला 500 रुपये किलो याप्रमाणे स्वस्तात मिळतात. तर तुम्ही सुरुवातीला थोडे थोडे घ्या, 4-5 रंगाचे, म्हणजे तुमचे धागेसुद्धा 1000 रुपयामध्ये होऊन जाईल. एक महिन्या पुरता जर तुम्हाला स्टॉक बनवायचा आहे, प्रोडक्ट्स बनवायचे आहे, तर ते आरामात 1000 रुपयापर्यंत होईल. हे धागे कुठून घ्यायचे आणि कसे घ्यायचे याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवून नक्की सांगणार. अशा प्रकारे तुम्ही ह्या बिझनेससाठी लागणारा जो काही सुरुवातीचं सामान आहे ते 1500 रुपयामध्ये आरामात घेऊ शकता. आता यानंतर या वस्तू बनवायच्या आहे. जर तुम्हाला या वस्तू बनवता येत नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन या वस्तू कशा बनवायच्या याचं प्रत्येक वस्तूंचं ट्युटोरियल आहे. तोरण म्हणा किंवा लोकरीचे रुमाल, फुलं, अशा पुष्कळ वस्तूंचे मी व्हिडिओ टाकले आहे, ते बघून तुम्ही बनवायला शिका. आता यातून प्रॉफिट किती मिळू शकतो ते बघूया. बघा, हे जे तोरण दिसत आहे याची प्राइस तुम्ही कमीत कमी 700 ठेवू शकता. 700 पासूनच याची सुरुवात आहे आणि यामध्ये तुम्ही किती अजून हाय प्राइसमध्ये पण विकू शकता. जर तुम्हाला तसे कस्टमर मिळत असेल किंवा तुम्हाला जर थोडं वेळ लागत आहे किंवा जास्त मेहनत लागत आहे असं वाटत आहे तर तुम्ही नक्की त्याची प्राइस जास्त पण ठेवू शकता. ते 700 ते 1000 रुपयामध्ये तुम्ही 28 ते 30 इंचाचं तोरण आरामात विकू शकता. आणि याच्या डिझाईन्स खूप सुंदर आहे, ज्याचे मी व्हिडिओज टाकले आहे. त्या तर डिझाईन खूपच छान आहे. तुम्ही त्या बनवल्या तर तुमच्या ते हमखास विकल्या जाणार आहे. तर एक तोरण 1000 रुपयाला, म्हणजे जर तुम्ही असे 15 तोरण बनवले आणि ते एका महिन्यात विकले तर तुम्हाला 15,000 रुपये मिळाले. आणि यासाठी लागला किती खर्च तर 1500. म्हणजे बघा, इथे तुम्हाला स्पष्ट झालं असेल की 1500 रुपये वापरून तुम्ही 15,000 सहज कमवू शकणार आहात. फक्त आता याच्यामध्ये मधात तुमची मेहनत, वेळ आणि तुमच्या हातातली कला
हे जर तुम्ही वापरू शकत आहे, वेळ देऊ शकत आहे, तर तुमच्यासाठी हा बिझनेस करणे म्हणजे एकदम सुवर्ण संधीच आहे. आणि आपल्याला आता जर 1500 रुपये मिळत असेल तर मग तुम्हाला तर स्वतःचे पैसे पण वापरायची आवश्यकता नाही आहे. जे सरकारने 1500 रुपये दिले आहे त्याचा आपण एक मोठा बिझनेस चालू करत आहे, तर हे खूप छान गोष्ट आहे. सर्व महिलांनी हे करावं, म्हणजे आपल्याला जी मदत मिळत आहे त्यातूनच आपण सेल्फ इंडिपेंडंट होत आहे, स्वतंत्र होत आहे, अर्निंगच्या दृष्टीने स्वतः कमवायला सुरू करत आहे. पण जर तुम्हाला क्रोशाच्या वस्तू बनवायला वेळ नाही आहे किंवा त्या तुम्ही शिकून सुद्धा तुम्हाला थोडं करायला कठीण जात आहे असं वाटत असेल, तरीही तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता. तो कसा, तर क्रोशाच्या वस्तू बनवून देणाऱ्या खूप सारे तुम्हाला मिळून जाईल. मी पण बनवून देऊ शकते किंवा मी असे कॉन्टॅक्ट्स तुम्हाला देऊ शकते जे तुम्हाला एक बल्कमध्ये प्रोडक्ट्स देतील आणि तुम्हाला फक्त ते ॲडव्हर्टाइजमेंट करून म्हणा किंवा तुमच्या ओळखीतल्या लोकांना त्याचे फोटोज पाठवायचे आहे आणि ऑर्डर घ्यायची आहे. तर त्यात तुम्ही तुमची एक मार्जिन ॲड करून तुम्ही ते रिसेलसुद्धा करू शकता. जेव्हा तुम्ही हे बल्कमध्ये घ्याल तर तुम्हाला ते निश्चितच कमी किमतीत मिळेल, पण तुम्ही विकाल तर तुमच्या मार्केटिंगनुसार किंवा तुमच्या कस्टमर बेसनुसार तुम्ही त्याला हाय रेंजमध्ये पण विकू शकता. तर मधातला तुमचा जो प्रॉफिट मार्जिन आहे ती तुम्हाला मिळेल आणि अशा पद्धतीने तुम्ही क्रोशा न शिकता सुद्धा हा बिझनेस करू शकता. आणि हा प्रोडक्ट्स खूप अट्रॅक्टिव्ह आहे, युनिक आहे आणि हँडमेड असल्यामुळे खूप लोकांना हे आवडत आहे. सध्या क्रोशाचे प्रोडक्ट्स वापरण्याचा भरपूर ट्रेंड सुरू आहे. तर तुम्ही हे प्रोडक्ट स्वतः घेऊन रिसेल जरी करता म्हटलं तरीही तुमचे ते विकले जाईल आणि तुम्हाला बेनिफिट होणारच आहे. तुम्हाला थोडासा प्रश्न पडू शकतो की आम्ही क्रोशा वर्क शिकलो किंवा शिकलो नाही पण आम्हाला करायचं आहे, पण याचं मार्केटिंग कसं करायचं, तर मी ते थोडक्यात सांगते. किंवा मग तुम्ही जो एक मी स्पेशल व्हिडिओ पण बनवला आहे तो जाऊन बघू शकता. पण एक पूर्वकल्पना म्हणून सांगते की तुम्ही व्हॉट्सअप, सोशल मीडिया ज्या आहेत, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर रेग्युलर या प्रोडक्ट्सचे फोटोज टाका, व्हिडिओज टाका, म्हणजे रील्स टाका. जर तुम्हाला प्रोडक्ट्स बनवायच्या आधीच ऑर्डर घ्यायची असेल तर माझ्या व्हिडिओमधून त्या प्रोडक्ट्सचे स्क्रीनशॉट काढूनही तुम्ही म्हणजे त्या सोशल मीडियावर पोस्ट करा किंवा व्हॉट्सअपवर तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा आणि ऑर्डर आल्यानंतर या वस्तू बनवा. म्हणजे तुम्हाला आधीच बनवून ठेवण्याची पण एक चिंता राहणार नाही. म्हणजे जर मी बनवलं आणि ते विकलं गेलं नाही तर ते पडून राहील. आणि असं तर आहेच नाही, तुम्ही समजा पर्स बनवत आहे, तोरण बनवत आहे आणि ते इन केस नाही विकल्या गेले किंवा वेळ आहे तर ते तुम्ही स्वतः पण वापरू शकता बाहेरून विकत घेण्यापेक्षा, तर तुमचे पैसे वाचणार आहे. म्हणजे ह्या बिझनेसमध्ये कुठेही असा आपला पैसा इन्व्हेस्ट झाला किंवा तो वाया गेला असं होणार नाही. कारण जर आपण बघा दुसरा कोणता बिझनेस घेतो म्हटलं खाद्यपदार्थ बनवण्याचा, तर कदाचित असं होऊ शकतं की ते कोणी घेतलं नाही तर खराब होऊन जातो, तर आपला लॉस होतो. पण इथे असं काहीच होणार नाही आहे, हमखास विकले जाणार आहे आणि नाही गेले तर तुम्ही ते स्वतःसाठी वापरून विकत घेण्याऐवजी सेविंग पण करू शकत आहे. तर हा ओव्हरऑल प्रॉफिटेबल बिझनेस आहे. याची किंमत कशी ठेवायची, पॅकेजिंग कसं करायचं याबद्दल जर प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. पण काही विषयांवर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहे, तर ते तुम्ही जाऊन बघितले तर तुम्हाला ते खूप छान पद्धतीने समजेल. तर हा बिझनेस लवकरात लवकर सुरू करा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा. हा बिझनेस अधिक वाढवण्यासाठी तुम्हाला नवनवीन प्रोडक्ट्स बनवायला शिकत राहावं लागणार आहे आणि ट्रेंडिंग प्रोडक्ट्स कोणते आहे ते सुद्धा बघावं लागेल. तर मी या चॅनलवर ट्युटोरियलसुद्धा अपलोड करते की ते नवीन प्रोडक्ट्स कोणते, डिमांडिंग प्रोडक्ट्स आहे आणि ते बनवायचे कसे. तर हे शिकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी या बिझनेसबद्दल माहिती सांगत असते आणि कोणते नवीन प्रोडक्ट्स कसे बनवायचे त्याचे व्हिडिओ टाकत असते, तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खूप माहितीपूर्ण वाटला असेल, उपयोगी वाटला असेल तर याला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, कारण आपल्याला सर्वांच्या सोबत राहून आपली प्रगती करायची आहे. तुम्ही इतरांना मदत कराल तर त्याची तुम्हाला नक्कीच कुठेतरी
रिफंड मिळेल आहे. म्हणजे एक कम्युनिटी तयार होईल क्रोशा आर्टिस्टची आणि त्यांच्यापासूनही तुम्हाला कधी ना कधी फायदा होणार आहे. त्यामुळे भरपूर शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. मी निश्चितच तुमच्या प्रश्नांचे समाधान करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी दुसऱ्या विशेष माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.